आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खमंग गवारी ठेचा। गावाकडच्या पारंपरिक चवीने भरलेला हा ठेचा भाकरी, भात किंवा चपातीसोबत खूपच स्वादिष्ट लागतो। कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणारी ही रेसिपी नक्की करून पहा। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आज मी तुम्हाला गवारीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। ही 10 बार होईल एवढी मी गवारी घेतलेली आहे बघा, निवडून धुवून ठेवलेली आहे बघा। आणि एक थोडेसे मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलेले आहे, लसूण घेतलेले आहेत, एक 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेले आहेत आणि आपल्याला थोडेसे शेंगदाणे पण लागणार आहेत त्यासाठी बघा। आता आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे। प्रथम गॅसवर मी तवा ठेवलेला आहे बघा। आपल्याला तेल ओतायचं त्यामध्ये। ठेच्यासाठी बघा आपल्याला प्रथम शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा, एकदम कडक व्हायला पाहिजे शेंगदाणे। कुरकुरीत एकदम भाजलेले आहेत बघा। आता आपल्याला शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तेलामध्ये मिरच्या टाकायच्यात लगेच। आपल्या मिरच्या बघा व्यवस्थित भाजलेल्या आहेत। आता आपल्याला मिरच्या पण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। थोडंसं लसूण पण टाकायला बघा मी मिरच्या संग। बघा आपल्या मिरच्या लसूण व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपल्याला गवारी टाकून घ्यायची आहे। गवारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा मी। बघा आता अशा प्रकारे आपली गवारी पण व्यवस्थित भाजलेली आहे। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायला लागल्या बघा। आता आपल्याला हे सगळं एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही खलबत्यात पण हे चेचू शकताय। तुम्ही खलबत्यात पण चेचू शकताय का। मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे बघा हे सगळं। अशा प्रकारे आपली गवारी व्यवस्थित भाजलेली आहे। आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा। थोडेसे मिरच्या जास्त वापरायचं, त्यामुळे टेस्ट छान लागते बघा। गवारी जरा मिरच्या जादा लागतात। आता यामध्ये आपल्याला लसूण मिरची सगळं व्यवस्थित घालून बारीक करून घ्यायचं आहे बघा। भाजून घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार तुम्हाला मीठ वापरायचं आहे बघा। तर आता आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। जास्त काही बारीक करायचं नाही, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं आहे आपल्याला। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। गवारी, हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर हे सगळं मी बारीक करून घेतलं मिक्सरला। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे बघा। जिरं मोहरी टाकत आहे। आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे। प्रथम जिरं मोहरी घातले बघा। आता थोडंसं तेल घातलंय। एक लहान आकाराचा मी कांदा घेतलेला आहे, एक लहान आकाराचा मी टोमॅटो पण घेतलेला आहे बघा बारीक चिरून। आता आपल्याला हे तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपल्याला भाजीला काय नसेल तर ही झटपट रेसिपी आहे बघा, तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही। आपला कांदा टोमॅटो पण भाजलेला आहे बघा। आपल्याला थोडीशी यामध्ये हळद पूड टाकायची आहे। ही तोंडी लावण्यासाठी एकदम झटपट रेसिपी आहे बघा, एकदम टेस्टी लागते गवार। आपल्याला बघा गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे बघा। कांदा टोमॅटो ऑप्शनलसाठी आहे, तुम्हाला हवे असेल तर वापरा तुम्ही। आता आपल्याला याला 2 मिनिटं असं झाकून ठेवायचं बघा, एकदम मंद आचेवरती। थोडंसं ओपलू द्यायचं याला। आता आपण याला झाकून ठेवू, वाफ देऊन घ्यायची आहे बघा। 1-2 मिनिटं आपल्याला याला वाफ द्यायची आहे व्यवस्थित। मी आता याला 2 मिनिटं वाफ देऊन घेतलेलं आहे बघा। तर आता आपला ठेचा, गवारचा ठेचा कसा तयार झाला ते आपण पाहूया। बघू शकताय कशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे। आपला गवारचा ठेचा तयार झालेला आहे। तुम्ही चपाती संगट, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी यासोबत खाऊ शकता। भात, वरण भातासोबत तर एकदम भन्नाट लागते रेसिपी। आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आता आपण याला चपातीवरती काढून घेऊया। तर अशा प्रकारे बघा आपला ठेचा तयार झालेला आहे। तर बघा अशा प्रकारे आपला झणझणीत गवार ठेचा तयार झालेला आहे।
ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब